जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2026 म्हणजेच परीक्षा एप्रिल मे 2026 मधील SYBA सेमिस्टर 4 NEP पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबद्दल आपण व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. परीक्षा फॉर्ममध्ये विषय कोणते सिलेक्ट करावे, परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने कशी भरावी याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. SYBA सेमिस्टर 4चा परीक्षा फॉर्म कसा भरायचा. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे एक्झाम सेक्शनवरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल त्यावरती स्क्रोल करा. इथे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी 1 ते 8 पद्धतीच्या लिंक आहे. कोणत्याही एखाद्या लिंकवर आपण क्लिक करू शकता. क्लिक करून इथे तुम्ही एक्झाम फॉर्मच्या डेट्सवर क्लिक करा. आपला BA 2024 पॅटर्न आहे. तर आपले परीक्षा फॉर्म 7 एप्रिलला सुरू झालेले आहे. विदाऊट लेट फी लास्ट डेट 13 एप्रिल आहे. लेट फीसह 13 एप्रिलपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. इथे क्लोज करा. त्यानंतर इथे तुम्हाला प्रोसीड टू लॉगिन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. नंतर इथे थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर आपण स्टुडंट आहात तर स्टुडंटमध्ये इथे लॉगिन बटनावर क्लिक करा. लॉगिन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लॉगिन बायमध्ये ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असं ऑप्शन दिसेल. दोन्हीपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तुम्ही सेमिस्टर 3चा परीक्षा फॉर्म भरताना जो काही मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरला त्या दोघांपैकी एक ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि फॉर्म भरू शकता. इथे मोबाईल नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करा, मोबाईल नंबर एंटर करा, पासवर्ड एंटर करा. त्यानंतर इथे जो काही कॅप्चा समोर दिसतो आहे तो कॅप्चा एंटर करा आणि लॉग इन करा. जर तुम्हाला मोबाईल नंबर माहिती आहे पण पासवर्ड माहिती नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्डमध्ये जाऊन नव्याने पासवर्ड रिसेट करू शकता. ओके. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, नवीन पासवर्ड रिसेट करा आणि लॉग इन करा. आपण लॉग इन केल्यानंतर या पेजला जाणार आहोत, जिथे स्टुडंट प्रोफाइलचा डॅशबोर्ड तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म हा टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करा. नंतर इथे प्रोसीड म्हणून बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर इथे ऑनलाईन एक्झाम फॉर्मचा डॅशबोर्ड दिसेल, तिथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशन दिसणार आहे, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये तुमचं नाव, आईचं नेम, डेट ऑफ बर्थ, बाकीची सर्व डिटेल दिसेल. सगळ्यात शेवटी काय करा, खालती स्क्रोल करा. खालती तिथे तुम्हाला नेक्स्ट आणि कॅन्सल असं ऑप्शन दिसेल, तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सेमिस्टर 4चे सब्जेक्ट दिसणार आहे. तर तुमचा जो काही मेजर विषय आहे, जो काही मायनर विषय आहे, त्याचे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे. तुमचा SEC हा जो काही विषय असतो, हा तुमच्या मेजर विषया रिलेटेड असतो. जो सेमिस्टर 3 मध्ये जो विषय मेजर घेतला त्याच्याशीच रिलेटेड तुम्हाला कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्राम आणि SECचा विषय तुम्हाला येणार आहे. ओके. तर या ठिकाणी बघा, CEP या विद्यार्थ्याचा मराठी विषय त्याचा मेजर आहे आणि मायनर विषय इकॉनॉमिक आहे. तर मेजर विषयाच्याच रिलेटेड CEP येणार आहे. ओके. इथं बघा. ठीक आहे. नंतर SEC पण तुमचा मेजर विषया रिलेटेडच येणार आहे. इथे क्रेडिट काउंट करा. 2 अन् 2 4 अन् 4 8 अन् 2 10 अन् 2 12 13 14 15 16 विषय यांचे या क्रेडिटमधून पूर्ण झालेले आहे. खालती स्क्रोल करा. इथे AEC म्हणजे भाषे रिलेटेड विषय आहे. इथे जवळ-जवळ 5 भाषा दाखवलेल्या आहेत. त्यापैकी कोणतीही एक भाषा तुम्ही सिलेक्ट करायची आहे. सेमिस्टर 3 मध्ये तुम्ही जर मराठी विषय घेतला तर आता पण मराठी घ्या. सेमिस्टर 3 मध्ये हिंदी विषय घेतला तर सेमिस्टर 4 ला पण हिंदी विषय घ्या. आता सेमिस्टर 3 या विद्यार्थ्यांनी मराठी घेतला म्हणून आपण या ठिकाणी भाषा आणि संवाद कौशल्य हा विषय घेतलेला आहे. ओके. थोडंसं खालती स्क्रोल करा. त्यानंतर इथे CC हा विषय आहे. तुम्हाला माहिती आहे की दिनांक 24 मार्च 2026 रोजी विद्यापीठाने CCचे सब्जेक्ट अपडेट केलेले आहे. त्याच्यामुळे इथे CC सब्जेक्टची काय करा, लिस्ट येणार आहे. तुम्हाला याच्यापैकी कोणतेही एक विषय सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही NSSमध्ये पार्टिसिपेशन केला तर NSS घ्या. NCCमध्ये पार्टिसिपेशन असेल तर NCC घ्या. स्पोर्टमध्ये असेल तर स्पोर्ट विषय घ्या. नसेल तर तुम्ही इथे CC 11 हा जो काही आहे 151-11 हा विषय तुम्ही सिलेक्ट करू शकता. जसं की या विद्यार्थ्यांनी इथे हा विषय सिलेक्ट केलेला आहे. नंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके. त्यानंतर आता ओळीचा विषय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. सेमिस्टर 3 ला ओळी तुम्ही ज्या फॅकल्टीमधून घेतलेला आहे तोच काय करा, या ठिकाणी सिलेक्ट करा. सो इथे सिलेक्ट फॅकल्टी फॉर ओई. ओके. तर या बटनावर काय करा, तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. इथे आता या स्टुडंटनी कॉमर्स फॅकल्टीमधून ओई घेतलेला आहे म्हणून इथे कॉमर्स अँड मॅनेजमेंट आपण सिलेक्ट केला. त्यानंतर सब फॅकल्टी इथे कॉमर्स सिलेक्ट केली. त्यानंतर इथे कोर्सेसमध्ये त्यांनी BCom मधून ओई घेतलेला होता म्हणून बॅचलर ऑफ कॉमर्स 2024 हा सिलेक्ट करणार आहे. तुम्ही ज्याच्यातून ओई पहिला विषय घेतला असेल तो विषय या ठिकाणी सिलेक्ट करा. पण ओई घेत असताना आपण आर्ट्स फॅकल्टीचे विद्यार्थी आहे, तर ओई सिलेक्ट करताना सायन्स आणि कॉमर्स फॅकल्टीमधला घ्यायचा
आहे. या ठिकाणी अ, या स्टुडंटला त्यांनी मागच्या वेळेस मार्केटिंग विषय घेतला होता. आता मार्केटिंगचा पुढचा पार्ट सेमिस्टर 4 साठी टुरिझम मार्केटिंग असणार आहे. तर हा विषय या ठिकाणी सिलेक्ट करा. ओके. तर या पद्धतीने त्यांनी कॉमर्स मॅनेजमेंट, इथे कॉमर्स, नंतर बॅचलर ऑफ कॉमर्स आणि ओपन इलेक्टिव्हचा टुरिझम मार्केटिंग असे संपूर्ण घेतलेले आहे आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची फी ₹910 आलेली आहे. आता ती ओके आलेली आहे. यामध्ये तुमचा सी-सीचा जो सेमिस्टर 3 चा सब्जेक्ट होता, तो यामध्ये परीक्षा फॉर्ममध्ये आलेला नाहीये. कालपासून म्हणजे दिनांक 9 एप्रिल 2026 पासून सी-सी विषय तुमच्या फॉर्ममध्ये ॲड करून दिला नाही. हॉल तिकीटला तो डायरेक्ट ॲड केला जाईल. ओके. खालती स्क्रोल करा. इथे चेक पॉइंट्स दिलेले आहे. इथे लास्टला प्रिव्ह्यू आणि कॅन्सल बटन आहे. तर प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करा. सगळे सब्जेक्ट व्यवस्थित आले का नाही त्याची खात्री करा आणि नंतर सेव्ह किंवा सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे चौकोन बॉक्स दिसतो त्या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड असा टॅब दिसेल. ओके. इथे बघा एक्झाम फॉर्म जो काही आहे तो या ठिकाणी आपल्याला डाउनलोड झालेला आहे. इथे बघा हा ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड दिसेल, ज्यामध्ये ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम तुमचा बी दिसेल, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल, इन्व्हर्टेड स्टेटस पेंडिंग दिसेल. कारण आता फक्त आपण फॉर्म भरलेला आहे. तो तपासून आपल्याला इन्व्हर्ट करायचा आहे. नंतर चलन स्टेटस अनपेड आहे, कारण अजून आता आपण फॉर्म इन्व्हर्ट केलेला नाही आणि फी पेड केली नाही म्हणून चलन स्टेटस अनपेड येणार आहे. नंतर प्रिंट ऑब्लिक पेमेंटमध्ये पे ऑनलाईन हे जे काही बटन आहे ते रेड सिम्बॉलमध्ये दिसून येईल. ओके. त्यानंतर प्रिंट ऑब्लिक प्रिव्ह्यूमध्ये प्रिंट जो काही आहे तो ब्लू कलरमध्ये आहे यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण विषय डाउनलोड होणार आहे. तर तुमच्या 2 पानांची पी-डी-एफ डाउनलोड होईल. इथे टोटल 11 विषय आले का नाही त्याची खात्री करा. 11 नाही 10 विषय तुमचे येणार आहे. यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि एका विषयाला जे काही आहे तर एका विषयासाठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे मेजर विषयामध्ये. त्याच्यामुळं तुम्हाला आता या ठिकाणी 10 विषय तुमचे येणार आहे. तुमचे क्रेडिट बरोबर काय म्हणूया तुमचे क्रेडिट किती होणार आहे? टोटल 22 क्रेडिट होतात का नाही त्याची खात्री करा. ओके. सो या संपूर्ण विषयाच्या माध्यमातून तुमचे 22 क्रेडिट पूर्ण होणार आहे. पाठीमागच्या पेजला तुमची फी आलेली आहे. इथे तुम्हाला सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट आहे. तिथे तुम्ही काय करा? साइन करा. ओके. आता आपण प्रिंट प्रिव्ह्यू काढली. त्याच्यानंतर हा फॉर्म आपण महाविद्यालयातून चेक करायचा आहे. चेक केल्यानंतर तो बरोबर असल्यानंतर तुम्हाला कॉलेज काय करेल? तुमचा फॉर्म इन्व्हर्ट करेल. फॉर्म इन्व्हर्ट करण्यासाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा ज्याला काय म्हणूया आपण ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट यांच्याकडून काय करू शकता? फॉर्म तुम्ही इन्व्हर्ट करू शकता. ओके. फॉर्म इन्व्हर्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचं पुढचं काम आहे, फी ऑनलाईन पद्धतीने पेड करायची. म्हणजे तुम्हाला सगळ्यात प्रथम फॉर्म ऑनलाईन भरायचा. दुसरी स्टेप्स त्याची प्रिंट काढायची. तिसरी स्टेप्स तुम्ही काय करू शकता? प्रिंट आउट काढल्यानंतर फॉर्म तपासून महाविद्यालयातून तो फॉर्म इन्व्हर्ट करायचा आहे. चौथी जी काही महत्त्वाची स्टेप्स आहे, ती म्हणजे ऑनलाईन फी पेड करायची. आता आपण जाणून घेऊया फी ऑनलाईन कशा पद्धतीने पेड करायची. यानंतर काय करा तुम्ही लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुमचा सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम दिसेल, ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड दिसेल, चलन स्टेटस अनपेड दिसेल कारण अद्याप आपण फी पेड केलेली नाही. त्यानंतर इथं प्रिंट ऑब्लिक पेमेंटमध्ये पे ऑनलाईन बटन दिसणार आहे. ओके. या बटनावर काय करा? क्लिक करा. त्यानंतर आपण पेमेंट कसं करायचं ती माहिती बघूया. ओके. यामध्ये पे ऑनलाईन बटनावर आपण क्लिक केल्यानंतर इथे पेमेंट चा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. इथं सिलेक्ट पेमेंट गेटवेवर क्लिक करा. इथं बँक ऑफ महाराष्ट्र दिसेल त्या डॉटवर काय करा? क्लिक करा. त्या डॉटवर क्लिक केल्यानंतर इथे प्रोसीड फॉर पेमेंट असं ऑप्शन दिसून येणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला जवळ-जवळ 5 ऑप्शन दिलेले आहे. त्यापैकी तुम्ही यू-पी-आय हे ऑप्शन काय करू शकता? सिलेक्ट करू शकता. ते सेफ आहे, क्विकली आहे आणि लवकर पेमेंट होईल आणि ईझी पद्धतीने होईल म्हणून तुम्ही यू-पी-आय हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. या यू-पी-आय बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे काय म्हणूया त्याला क्यूआर कोड दिसेल. हा क्यूआर कोड स्कॅन करा. फोनपे, Google पेच्या माध्यमातून तुम्ही क्यूआर कोड स्कॅन केला, तर तिथे तुम्ही पिन किंवा पासवर्ड टाका आणि त्याचं पेमेंट करा. त्याचं पेमेंट केल्यानंतर इथे बघा तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल, कंप्लीटेड, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्ट दिसेल, चलन स्टेटस पेड दिसणार आहे. कारण आता आपण फी पेड केलेली आहे. त्याच्यानंतर प्रिंट ऑब्लिक पेमेंटमध्ये प्रिंट दिसणार आहे, जिथे एक्झाम फॉर्मची तुम्हाला प्रिंट दिसणार आहे. 3 पानाची फॉर्मची प्रिंटआउट येईल. त्यापैकी तिसरं जे काही पेज आहे ते एक्झाम फॉर्म फीचं पेमेंट रिसिप्ट असणार आहे. ओके. त्या बटनावर क्लिक करा.
ओके. त्या बटनावर क्लिक केल्यानं म्हणजे इथे तुम्हाला हे 3 पानाची प्रिंटआउट दिसल्यानंतर हा तिसरं पेज तुमच्या पेमेंटचं स्टेटस असणार आहे. हे जपून ठेवा, जेणेकरून परीक्षेचं हॉल तिकीट आलं नाही तर तिथे तुम्हाला प्रॉब्लेम यायला नको. हे तुम्ही तुमच्या महाविद्यालयाकडे जमा करू शकता. आता ऑनलाईन तुम्ही फी पेड केली तरी पण तुमचं स्टेटस जर का अनपेड दिसत असेल, तर तुम्ही इथे ऑनलाईन पेमेंट स्लॅश support@unipune.ac.in यावर मेल करू शकता. त्या ठिकाणी तुमचा फुल नेम, ईमेल आयडी, तुमचा चलन नंबर, ॲप्लिकेशन आयडी म्हणजे एक्झाम फॉर्मच्या टॉपला उजव्या बाजूला जो काही आयडी दिसतो त्याला ॲप्लिकेशन आयडी म्हणतात आणि डिस्क्रिप्शन लिहायचं आहे की फोनपे, Google पेच्या माध्यमातून क्यूआर कोड ऑप्शन सिलेक्ट केला, पेमेंट केलं. त्या पेमेंटचे प्रूफ इथे जोडलेले आहे. पेमेंट सक्सेसफुल दाखवत होतं. तरीसुद्धा पेमेंटचं स्टेटस तिथे अनपेड दाखवत आहे. म्हणून योग्य ती कारवाई करावी किंवा योग्य ते पर्याय सुचवावे असं तुम्ही त्यांना काय करू शकता, मेल करू शकता. हा मेल कॉलेजच्या वेब मेलवरूनच करायचा आहे. जर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरताना काही अडचण आली, तर आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला तुम्ही भेटू शकता. या पद्धतीने तुम्ही एस-वाय, बी-ए सेमिस्टर 4चा एन-ई-पी पॅटर्नचा फॉर्म भरू शकता. परीक्षा फॉर्म भरा, महाविद्यालयातून चेक करा आणि फी पेड करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.